शरद पवारांनी एकनाथ शिंदे यांचा सत्कार केल्यानंतर आता उद्धव ठाकरे यांनी सुद्धा तीव्र नाराजी व्यक्त केलेली आहे। संजय राऊत यांनी थोड्याच वेळापूर्वी पत्रकार परिषद घेऊन नाराजी व्यक्त केलेली होती आणि आता उद्धव ठाकरे यांनी सुद्धा या संदर्भात तीव्र नाराजी व्यक्त केलेली आहे। या घडीची मोठी बातमी, शरद पवार यांनी एकनाथ शिंदे यांचा दिल्लीमध्ये सत्कार केला, पुरस्कार दिला आणि त्यानंतर आता उद्धव ठाकरे यांनी सुद्धा तीव्र नाराजी व्यक्त केलेली आहे। तर शरद पवारांनी या कार्यक्रमाला जाणं टाळायला हवं होतं असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलेलं आहे। शरद पवार यांनी शिंदेंच्या कार्यक्रमाला जाणं टाळायला हवं होतं असं उद्धव ठाकरे यांचं म्हणणं आहे। वेदांत नेब या संदर्भातले अपडेट देतील। वेदांत, अमोल, ज्या प्रकारे संजय राऊत यांनी माध्यमांशी ज्या प्रकारे त्यांनी संवाद साधला आणि त्यामध्ये त्यांनी ठाकरेंच्या शिवसेनेची जी भूमिका आहे ती सगळ्या कालचा जो सत्कार शरद पवारांनी एकनाथ शिंदे यांचा केला त्याबद्दल मांडली आणि अगदी तशीच भूमिका ही उद्धव ठाकरे यांनी सुद्धा मांडलेली आहे। जी माहिती सूत्रांकडून मिळते, उद्धव ठाकरे हे काल ज्या प्रकारे शरद पवारांनी एकनाथ शिंदे यांचा सत्कार केला त्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे। त्यांचं असं म्हणणं आहे की जर अशा प्रकारचा सत्कार समारंभ होत असेल आणि शरद पवारांकडून जर एकनाथ शिंदे यांचा सत्कार होत असेल तर त्या ठिकाणी शरद पवार यांनी जाणं टाळायला हवं होतं किंवा त्याचा सत्कार करणं टाळायला हवं होतं। मात्र अशा प्रकारे एकनाथ शिंदे यांचा सत्कार शरद पवारांनी केला आणि त्यामुळेच कुठेतरी उद्धव ठाकरे यांनी ही नाराजी व्यक्त केल्याचं कळतंय। सोबतच आपण बघतोय लोकसभा असतील, विधानसभा असतील, यामध्ये परखडपणे भूमिका मांडत उद्धव ठाकरे असेल किंवा महाविकास आघाडी असेल यांनी ज्या प्रकारे मतं मांडली, ज्या प्रकारे विरोध या सगळ्या महायुतीला केला, एकनाथ शिंदेंवर ज्या प्रकारे टीका केली आणि त्यानंतर अशा प्रकारे एका सत्कार समारंभामध्ये शरद पवारांनी एकनाथ शिंदे यांचा सत्कार करणं हे कुठेतरी ठाकरेंच्या शिवसेनेला आणि उद्धव ठाकरेंना पटलेलं नाहीये। सोबतच आपण जर बघितलं तर एक कट्टर विरोधक म्हणजे ठाकरेंचे कट्टर विरोधक ठाकरेंचं हे सुद्धा म्हणणं आहे की पक्षफुटीला कारणीभूत ठरलेल्या एकनाथ शिंदेंचा हा सत्कार शरद पवारांनी करायला नको होता आणि त्यामुळेच जी अधिकृत भूमिका उद्धव ठाकरेंची आहे, जी भूमिका ठाकरेंच्या शिवसेनेची आहे, ती भूमिका संजय राऊत यांनी पत्रकार परिषद मांडलेली आहे। मात्र एक प्रकारची नाराजी उद्धव ठाकरे यांनी कालच्या या सगळ्या सत्कार समारंभानंतर व्यक्त केली आहे। या सगळ्याचा महायुतीच्या महाविकास आघाडीच्या भवितव्यावर काही परिणाम होऊ शकतो? वेदांत, ज्या प्रकारे माहिती मिळते अमोल, कालचा जो सत्कार शरद पवारांनी एकनाथ शिंदे यांचा केला त्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेचे काही बडे नेते असतील, स्वतः उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा ही अजून सुरू आहे। काल ज्या प्रकारे उद्धव ठाकरे यांनी ही नाराजी व्यक्त केली त्यानंतर संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका मांडली। यावर अधिकृतरित्या पुढे निर्णय नेमका काय घ्यायचा आहे आणि जसं तू म्हणलास की महाविकास आघाडीचं पुढचं भवितव्य काय, तर महाविकास आघाडी म्हणूनच आगामी ज्या निवडणुका असतील त्यासोबत महाविकास आघाडीमध्ये आहोत असं जरी स्पष्ट केलं असलं तरी या सगळ्या कार्यक्रमानंतर, या सगळ्या सत्कार समारंभानंतर ज्या प्रकारे उद्धव ठाकरे यांनी ही तीव्र नाराजी व्यक्त केली आहे त्यानंतर अधिकृत भूमिका ठाकरेंच्या शिवसेनेची काय असणार हे आपल्याला या सगळ्या नेत्यांच्या चर्चेनंतर कळेल। आपण राष्ट्रवादीच्या काही नेत्यांच्या प्रतिक्रिया सुद्धा घेतलेल्या आहेत वेदांत, आणि त्यांचं असं म्हणणं आहे की हा साहित्य संमेलनाचा एक भाग होता या कार्यक्रमाचा, त्याकडे आपण फक्त साहित्य संमेलनाचा भाग म्हणूनच बघितलं पाहिजे, यामध्ये राजकारण आणता कामा नये। खरंच असं बघता येईल का या कार्यक्रमाकडे? नक्की ज्या प्रकारे आपण माहिती घेतली काही ठाकरेंच्या जे शिवसेनेचे नेते आहेत त्यांच्याकडनं सुद्धा या सगळ्याची माहिती घेण्याचा प्रयत्न केला। त्यांचं असं म्हणणं आहे की हा नियोजित कार्यक्रम होता आणि नियोजित कार्यक्रम असल्यामुळे जे ठाकरेंच्या शिवसेनेचे कट्टर विरोधक आहेत म्हणजेच एकनाथ शिंदे आणि याच एकनाथ शिंदेंचा जर अशा प्रकारे शरद पवार सत्कार करत असतील तर याला कुठेतरी वेगळं राजकीय वळण लागतं किंवा वेगळ्या राजकीय चर्चा सुरू होतात आणि त्यामुळेच अशा प्रकारे सत्कार समारंभात शरद पवारांनी जाणं, जरी ते गेले असतील तशा प्रकारे सत्कार एकनाथ शिंदेंचा करणं हे टाळायला हवं होतं अशी भूमिका ठाकरेंच्या शिवसेनेची आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।